यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुकयाते अंगीकारी तरी तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी करी ज्ञानपद्या जोडी थोरावी माते. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थकला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमेली मिया. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती गुरुवर्य बाबांच्या सहवासामध्ये चौथ्या अध्यायाचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत. या चौथ्या अध्यायाच्या अंतर्गत परमात्मा आपल्या जन्माची कारणमीमांसा अर्जुनाच्या समोर प्रगट करत आहेत. तत्पूर्वी भगवंताने अर्जुनाला हा जो काही निष्काम कर्मयोग आहे हा तिसऱ्या अध्यायामध्ये प्रतिपादन केला आणि हा ऐकल्याच्या नंतर अर्जुनानेही तो श्रवण केला. पण परमात्मा सांगतात, अर्जुना, जो मी तुला हा योग सांगितला किंवा सांगत आहे हा पहिल्यांदाच मी तुला सांगतोय असं मात्र नाही. याच्यापूर्वी हा योग मी सूर्याला सांगितला होता, सूर्याने मनूला सांगितला, मनूने हा योग ईक्ष्वाकुला सांगितला आणि मध्यंतरी अनेकही राजे या योगाचे जाणते होऊन याचा अनुष्ठान करून राजर्षी स्वरूपाला प्राप्त झाले. परंतु मध्यंतरी मनुष्याच्या अंतकरणामध्ये देहाची वाढलेली आसक्ती, देह तादात्म्य, देह अहंकार दृढ झाल्यामुळे आणि कामाचा उत्कर्ष अंतकरणामध्ये झाल्यामुळे विषय सुखच हे परमावधी सर्वश्रेष्ठ आहे अशी भ्रांत बुद्धी अंतकरणामध्ये उत्पन्न झाल्यामुळे आणि हा मोह आविष्कार, मोहाची निर्मिती मोह अंतकरणामध्ये वाढल्यामुळे हा जो योग आहे मध्यंतरी लोप झाला. पण त्याच योगाचं स्पष्टीकरण, तोच योग मी परत तुझ्यासमोर या ठिकाणी प्रगट करत आहे. का सांगत आहे? त्याचं कारण आहे. कारण तू माझा भक्त आहेस, तू भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चित्कळा धनुर्धरा, तू अनुषंगाचा ठाव, तू प्रेमाचा पुतळा. म्हणून भगवंतांनी सांगितलं, तू माझ्या प्रेमाचा पुतळा आहे, भक्तीचा जिव्हाळा आहे, मैत्रीची चित्कळा आहे, अनुषंगाचा ठाव आहे आणि विचारलं नाही तरी ज्याला सांगावं ते निकष ज्याच्या ठिकाणी असतात ते संपूर्ण निकष तुझ्या ठिकाणी आहेत. सुमनवाणी शुद्धमती अनिंदको अनन्यगती पै गौपेही तयाप्रती सावळीजे सुखे. म्हणून हे संपूर्ण ज्ञान मी तुला सांगत आहे. हा परमात्म्याने अर्जुनाच्या समोर प्रगट केलं, सांगितलं. अर्जुन म्हणतो, देवा, तू हे ज्ञान मला सांगत आहेस याच्यात आश्चर्य मात्र काहीच नाही. वास्तविक पाहता जे ज्ञान शब्दामध्ये कुठल्याही वाणीमध्ये प्रगट करता येत नाही, त्याचा श्रवणसुद्धा घडत नाही. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन माश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवश्चैन मन्य शृणोती श्रुत्वापेनं वेदन चैव कश्चित, असं ज्याचं वर्णन केलं जातं. असं जे ज्ञान परमात्मा अर्जुनाच्या समोर सांगत आहे तरी देखील अर्जुन म्हणतो, देवा, हे ज्ञान तू माझ्यासमोर सांगत आहे याच्यामध्ये आश्चर्य काहीच नाही आहे. कारण आई आपल्या मुलावरती प्रेम करते, त्या प्रेम करण्यामध्ये आश्चर्य काहीच नसतं. तसं तू हे ज्ञान मला सांगत आहे याच्यामध्ये काही आश्चर्य नाही. एखादा पांगळा मुलगा जर एखाद्या आईला झाला तर आई आहे तोपर्यंत किंवा तो मुलगा आहे तोपर्यंत आईला मात्र ते कष्ट सहनच करावे लागतात. तसं आम्ही पांगळेच आहोत आणि तू हे आमचं सगळं सहन करत आहे आणि ते सहन करत असताना तू हे ज्ञान आम्हाला सांगत आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आश्चर्य नाही. परंतु देवा, मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, त्याच्यावरती मात्र तो उत्तर दे. अर्जुनाने पाठीमागं प्रश्न विचारला. अर्जुन म्हणतो, देवा, हे जे ज्ञान तू सूर्याला सांगितलं, तू जे सांगत आहे ना, ही ज्ञानाची परंपरा, या परंपरेविषयी माझ्या अंतकरणामध्ये संशय, शंका उत्पन्न होत आहे. का उत्पन्न होते? कारण तुझा जन्म आता झाला आहे. वसुदेव आणि देवकीच्या माध्यमातून तू कुठे मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहामध्ये जन्माला आलास. तुझा जन्म आताच आहे आणि तो जो सूर्य आहे हा फार पुराणा आहे, अनादी आहे, जुना आहे. त्याचा जन्म कधी झाला हे वडिला ठावे नाही. म्हणजे सरळ सरळ तर म्हणतो, तुझ्या बापालासुद्धा माहिती नाही की आता जन्म कधी झाला. आणि तुझ्या बापाला माहिती नसणं असं म्हणणं म्हणजे मराठवाड्यामध्ये आमच्या इकडे फार मोठं अशा प्रकारचं ते मानलं जातं. तुझ्या बापाला तरी माहिती आहे का म्हणतात. तसं अर्जुन म्हणतो, देवा, तुझ्या वडिलाला देखील माहिती नाही की याचा जन्म कधी झाला आणि तू म्हणतो की नाही नाही, मी या सूर्याला उपदेश केला होता, हे मात्र माझ्या बुद्धीला पटत नाही. असा अर्जुन बोलला खरा, पण अर्जुन म्हणतो, देवा, रागवू मात्र नकोस. पण हे तू जे सांगितलं आहे ना, हे माझ्या बुद्धीला कळेल असं मात्र तू सांग. कारण
तुझ्या बोलण्यावरती अविश्वास दाखवण्या इतपत माझी लायकी नाही आहे, माझा एवढा अधिकार नाही आहे. कारण तुझं जे चरित्र आहे ना, हे चरित्र देवालासुद्धा कळलं नाही. ज्यांनी या सृष्टीची निर्मिती केली असा ब्रह्मदेव तुझा पुत्र, त्यालासुद्धा जर या तुझ्या चरित्राचा जर थांग लागला नाही, तो सुद्धा तुझ्या चरित्राकडे बघून भ्रमित झाला, तर मी काय तुझ्या चरित्राचं आकलन करू. मला देखील तुझ्या चरित्राकडे पाहून तुझं मात्र काही सांगता येत नाही. तू सांगितलं असेल बाबा त्याला, पण ही परंपरा तू सूर्याला सांगितली होती, ही माझी बुद्धी मान्य करेल, मला पटेल, मला समजेल, अशा प्रकारचं तू हे मला सांग. आणि मग परमात्मा अर्जुनाला ही परंपरा सांगत असताना म्हणतात की अर्जुना, तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत, परंतु किती जन्म झाले हे तुला मात्र कळत नाही. का? कारण तुझी जी उपाधी आहे ना, ही तुझी उपाधी मलिन अविद्या आहे. आणि मला हे संपूर्ण जन्म आपले झालेले आठवतात, समजतात, कळतात. त्याचं स्मरण माझ्या ठिकाणी आहे. कारण ही शुद्ध सत्वात्मक माया, तिचा मी आध्यात्मिक तादात्म्य संबंध करून, त्या मायेचा अंगीकार करून मी जन्माला येतो. म्हणून हे सगळं मला स्मरण आहे, तुला मात्र हे स्मरण नाही. मला पाठीमागचं त्याच्यामुळे आठवतं. परंतु वास्तविक जर विचार केला तर मी अजन्मरहित आहे. माझ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जन्म नाही, परंतु माझ्या ठिकाणी जन्म झाल्यासारखा दिसतो. हे कसं आहे? जसं पाण्यामध्ये किंवा एखाद्या आरशामध्ये प्रतिबिंब दिसावं, तसं हे केवळ माझं फक्त दिसणं आहे. मग माझी स्वतंत्रता मात्र निघून जाते असं नाही. मी स्वतंत्र आहे, परंतु ज्या वेळेला आविष्कृत होतो, देह धारण करतो, त्यावेळेला मी कर्माच्या अधीन आहे असं वाटतं. परंतु मी देह धारण केला, मी वर्णाश्रमरूप कर्माचं आचरण करत आहे असं वाटतं कुणाला? भ्रांत बुद्धी तरी घडे. ज्यांच्या ठिकाणी भ्रांत बुद्धी आहे त्यांना असं वाटतं. कारण का? माझ्या ठिकाणी कुठला वर्णही नाही आणि कुठला आश्रमही नाही. वर्णच नाही तर आश्रमाची परंपरा येत नाही, आणि वर्ण आश्रमच नाही तर वर्ण आश्रमाना रूप घालून दिलेली ही वेदांनी ही जी कर्माची परंपरा आहे ती माझ्या ठिकाणी येतच नाही. न वर्णा न वर्णाश्रमाचार धर्मा न मे धारणा ध्यानयोगादयोपी अनात्माश्रयाहम ममाध्यास हानात तदेको वशिष्ठ शिव केवलोहम. दशश्लोकीमध्ये आचार्य सांगतात की ज्याच्या ठिकाणी वर्ण आणि आश्रम याचा तादात्म्य आहे, ज्यांनी याचा अहंकार धारण केलेला आहे, त्यांनी वर्ण आश्रमरूप कर्म केले पाहिजे. मग ब्राह्मण जर असेल तर त्यांनी शमोदमस्तपशौचम हे कर्म केली पाहिजे. जर क्षत्रिय असेल तर शौर्यम तेजो धुतिर्दाक्ष हे कर्म त्यांनी केली पाहिजे. आणि वैश्य आणि शूद्र जर असेल तर कृषी गौरक्ष वाणिज्यम परिचर्यात्मकम कर्म हे त्यांनी केलं पाहिजे. परंतु परमात्मा सांगतात किंवा आचार्य सांगतात की तो परमात्मा कसा आहे? न वर्णा न वर्णा, त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वर्ण नाही. श्रमाचार धर्मा, कुठल्याही प्रकारचा आश्रमही नाही. मग त्या आश्रमानुरूप असणारा कुठल्याही प्रकारचा धर्माचा आचार त्याच्या ठिकाणी नाही. नमे धारणा ध्यान योगादयोपी, त्याला कुठल्या धारणा ध्यान करण्याची काही आवश्यकता नाही. कारण हे जे सगळं आहे हे तादात्म्यामुळे हे घडत असतं, आणि त्या परमात्म्याच्या ठिकाणी कुठलाही संबंध नाही. म्हणून परमात्मा सांगतात की ही भ्रांती बुद्धी तरी घडे. मी कर्माच्या अधीन आहे असं वाटतं ना, हे भ्रांत बुद्धीने घडतं. मी वास्तविक पाहता कसा आहे? अजन्म आहे. माझ्या ठिकाणी जन्म नाही आहे, मला देहही नाही, परंतु स्थूल देह धारण करून मी दिसतो ना, ते स्थूल देह कशाचं आहे? भूताचं कार्य आहे. पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला हा देह आहे. देह तर पाचाचे झाले. पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला हा देह माझ्या ठिकाणी दिसतो, पण ज्या भूताचं कार्य हा जो देह आहे ते भूतच माझ्या ठिकाणी नाही येत ना. कारण हा जो देह आहे पंचमहाभूतापासून झालेला आहे. आणि आचार्य सांगतात की पंचमहाभूतच त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही येत. न भूमीर न तोयम, न भूमीर न तोयम न तेजो न वायुर न खम नेंद्रियम वा न तेषाम समूह. कॉपी करावी लागेल. अनेकांत कत्वात सुसिद्ध एकसिद्धस तदेको वशिष्ठ शिव केवलोहम. आचार्य सांगतात की जो पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला हा देह हे पंचमहाभूताचं कार्य आहे. पण जे पंचमहाभूताचं कार्य असणारा देह ज्या पंचमहाभूतापासून उत्पन्न झाला ते पंचमहाभूतच त्या स्वरूपाच्या ठिकाणी सिद्ध नाही आहेत. आचार्य सांगतात न भूमी, भूमी त्याच्या ठिकाणी नाही. न तोयम, जलही नाही. न तेजो, तेजही नाही. न वायू, वायू त्याच्या ठिकाणी नाही. खम, आकाश नाही. कुठल्याही प्रकारचं इंद्रिय त्याच्या ठिकाणी नाही. तेषाम समूह, यांचा समूह देखील त्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. का नाही? हेतू देतात. अनेकांत कत्वात सुसुप्तैक सिद्धस. सुसुप्ती अवस्थेमध्ये हे सर्वांचा काय होतो? रास होऊन जातो. हे त्या ठिकाणी नसतात, त्यांचा व्यतिरेक त्या ठिकाणी असतो. म्हणून याचाही अधिष्ठान असणारं केवळ जे शिवतत्व आहे ते मी आहे. तदेको वशिष्ठ शिव केवलोहम. मग हे दिसतं पंचमहाभूत त्याच्या ठिकाणी नाही तुम्ही सांगता, मग त्याचं कार्य त्या परमात्म्याच्या ठिकाणी नाही असंही सांगता. मग दिसतं का? ज्ञानोबा स्पष्ट सांगतात 46 नंबरच्या ओळीमध्ये
ते भ्रांतिबुद्धी तरी घडे. दिसताना हे फक्त भ्रमिष्ट बुद्धीला दिसतं, एरवी नाही. आणि ही ओवी या 10 श्लोकाच्या भोवती कशी फिरते बघा. त्या परमात्म्याच्या ठिकाणी वर्णाश्रमही नाही, परंतु दिसतं, भ्रांत बुद्धीमुळे दिसतं. त्या परमात्म्याला आईवडील देखील नाही आहेत, परंतु रामजन्मामध्ये कौशल्य दशरथ दिसतात, कृष्ण अवतारामध्ये वसुदेव देवकी दिसतात. मग हे दिसतं, हे कसं काय दिसतं? भ्रांत बुद्धी. न माता पिता वा न देवा न लोका न वेदा न यज्ञा न तीर्थम ब्रुवंती सुसुप्तै निरस्तात शून्यात्मकत्वात तदेको शिष्टस्यव केवलोहम. आचार्य सांगतात की त्या स्वरूपाच्या ठिकाणी न माता म्हणजे वडीलही आईही नाही, पिताही नाही, देवाही नाही, कुठल्याही प्रकारचे लोकही त्या ठिकाणी नाहीत, यज्ञ नाही, तीर्थ नाही, कसल्याच प्रकारचं नाही. का? कारण ते तत्त्व जे आहे केवळ शिवस्वरूपाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी मग आई वडील त्याला दिसतात. तो कृष्ण त्या देवकीला आई म्हणताना दिसतो, यशोदेला मैया म्हणताना दिसतो, नंदबाबाला बाबा म्हणताना दिसतो. मग या नावाचा तो दिसतो ना, तर ते सांगतात हे भ्रांत बुद्धी तरी घडे. हे भ्रांत बुद्धीने मात्र दिसतं, पण वस्तुस्थिती मात्र त्याच्या ठिकाणी नाही. आणि पुढे परमात्म्याने सांगितलंच आहे की हे जे ओळखतं ना की माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी हे काहीच नाही, तो खरा ज्ञानी आहे. ऐशिया काजा लागी अवतरे मी युगी युगी. परंतु हे जी ओळखे की जे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कुठलंच नाही आहे, असं जो ओळखतो तो जगी विवेकी, या तो जगामध्ये विवेकी आहे असं सांगितलेलं आहे. मग त्या परमात्म्याच्या ठिकाणी जर आईवडीलही नाही, पंचमहाभूताचं कार्यदेहही नाही, कुठलाच त्या ठिकाणी धर्म नाही, मग हे दिसतं का? आश्रम धर्मही त्या ठिकाणी नाही. भ्रांत बुद्धी तरी घडे, एरवी मात्र नाही. मग त्या परमात्म्याला वेदादी शास्त्राच्या माध्यमातून, इतर शास्त्रांच्या माध्यमातून त्याला जाणल्या जातं. हे कसं काय आहे ते पुढच्या श्लोकातून सांगतात. न सांख्यम न शैवम न तत्पांचरात्रम न जैनम न मीमांसकादेर मतिम वा विशिष्टानुभूत्या विशुद्धात्मकत्वात तदेको शिष्टस्यव केवलोहम. ते जे परमतत्व आहे त्या तत्वापर्यंत कुठल्याही प्रकारचं शास्त्र जाऊ शकत नाही. सांख्यही नाही, शैवही नाही, पांचरात्रही नाही, जैनही नाही आणि मीमांसकादेर मतिम वा. मीमांसा म्हणजे उत्तर मीमांसा घ्या, पूर्वमीमांसकाच्या माध्यमातून होऊ शकतं. विशिष्टानुभूत्या विशुद्धात्मकत्वात का यांच्या माध्यमातून होऊ शकत नाही? कारण ते परमतत्व जे आहे विशिष्टानुभूतीने युक्त आहे. तदेको शिष्टस्यव केवलोहम. ते स्वरूप जे आहे ते स्वरूपाच्या ठिकाणी आहे. मग त्याच्या ठिकाणी शास्त्राच्या माध्यमातून ते जाणून घेतल्यासारखं वाटतं. हे कुणाला वाटतं? भ्रांतिबुद्ध्या तरी घडे, एरवी मात्र हेही त्या ठिकाणी संभवत नाही. मग ते परमतत्व आहे कसं? तुम्ही तर सांगता तो परमात्मा वैकुंठामध्ये राहतो, तो परमात्मा द्वारकेमध्ये राहतो, तो पंढरपूरमध्ये राहतो, विशिष्ट दिशामध्ये राहतो असं म्हणतात. वर राहतो, खाली राहतो, पूर्वेला राहतो, दक्षिणेला राहतो. हेही मात्र त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही. का? कारण तो परमात्मा व्यापक आहे. पुढच्या श्लोकातून सांगतात न चोर्ध्वम न चाधो न चांतर न बाह्यम न मध्यम न तिर्यंग न पूर्वापराधिक वियद्व्यापकत्वाद खंडै स्वरूपस तदेको वसिष्ठस्यव केवलोहम. ते परमतत्व जे आहे ते वरही नाही, खालीही नाही, आतही नाही, बाहेरही नाही, मध्येही नाही, इतरत्र कुठेही असंही नाही. का? व्यापक स्वरूपाचा आहे. मग तुम्ही म्हणता रामचंद्र प्रभू हा अयोध्येत आहे, कृष्ण हा द्वारकेत आहे, पांडुरंग परमात्मा हा पंढरपूरमध्ये आहे. त्या विग्रहाला धरून तुम्ही जे बोलता इकडे आहे तिकडे आहे, हे जे बोलणं आहे ते भ्रांत बुद्धी तरी घडे, एरवी मात्र त्या स्वरूपाच्या ठिकाणी हे काहीच बोलणं संभवत नाही. मग त्या परमात्म्याचं स्वरूपाचंही वर्णन केलं जातं. कृष्ण स्वरूप जे आहे हे नीळ कसा आहे? तो सावळा आहे. रामचंद्र प्रभूचं स्वरूप हे निळं आहे. वामनाचं स्वरूप हे लाल गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहे, असं त्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं. मग हे वर्णन केलं जातं ते कसं आहे? तेही सुद्धा भ्रांतिबुद्धीनेच केलं जातं. वस्तुस्थिती त्याच्या ठिकाणी रूपही नाही आणि नावही त्या ठिकाणी नाही. कुठलंच रूप त्याच्या ठिकाणी संभवत नाही. न शुक्लम न कृष्णम न रक्तम न पीतम न कुब्जम न पीनम न रस्वम न दीर्घम. कुठलंच स्वरूप त्याच्या ठिकाणी संभवत नाही. का? अरूपम तथा ज्योतिराकारकत्वात तदेको वशिष्ठस्यव केवलोहम. ते केवळ ज्योतीच्या आकाराचा असल्यामुळे, अरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रंग, कुठल्याही प्रकारचं त्याचं स्वरूप संभवत नाही. मग तो परमात्मा शासक आहे असं तुम्ही म्हणता. म्याच नेमिला साता काळू ग्राशी तसे भूता ये मनियागते पंडू स्वतः सगळे जयाची. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चाळिता. असं त्या परमात्म्याचा शासक म्हणून तर विग्रहाच्या स्वरूपात तुम्ही त्याचं वर्णन करताना,
आचार्य सांगतात तेही भ्रांतिबुद्धीनेच केल्यासारखं आहे. न शास्ता न शास्त्रम न शिष्यो न शिक्षा न चत्वम न चाहम न चायम प्रपंचः स्वरूपावबोधो विकल्पा सहिष्णुस तदेको वसिष्ठस्य व केवलोहम. तो परमात्मा शास्ताही नाही, म्हणजे तो कसल्या प्रकारचा नियामक ते जे केवल तत्व आहे ते कशाचं नियमनही करत नाही, त्याला शास्त्रही जाणू शकत नाही, ते कोणाचं शिष्यही नाही. पण दिसतं का नाही, सांदीपनीकडे जातं, वशिष्ठाकडे जातो, विश्वामित्राकडे जातो, गुरु करताना तो दिसतो का नाही, शिष्य होताना तो दिसतो ना, पण तो न शिष्यम, तो शिष्यही नाही, शिक्षा तो कोणाला काही शिकवतही नाही. या प्रपंच स्वरूपाने अयम प्रपंच न, हा प्रपंच स्वरूपानेही तो मात्र तत्व नाही, केवळ स्वरूपाचं असं ते परमतत्व आहे. मग तो परमात्मा अवताराला आल्याच्यानंतर जागताना, झोपताना, स्वप्नावस्थेला जाताना त्या त्या अवस्थेचा अभिमानी आपल्याला दिसतो का नाही. आचार्य म्हणतात स्वरूपाच्या ठिकाणी तेही नाही. न जागरण न मे स्वप्न को वा सुप्तीर न विश्वो न वा तेजस प्राज्ञ को वा वियद्व्यापकत्वा त्रयाणाम तुरीयस तदेको वशिष्ठस्य व केवलोहम. न जागरण, त्या स्वरूपाच्या ठिकाणी जागृती अवस्थाही नाही, स्वप्नावस्थाही नाही, सुसुप्तीही नाही, आणि या अवस्थेचा अभिमानी असणारा विश्व, तेजस, प्राज्ञ ही कुठल्याही प्रकारचा त्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही आहेत. का? कारण या सर्वांचा जो आहे हे त्रयाणाम तुर्यस अविद्यात्मकत्वात, हे अविद्येचे कार्य असल्यामुळे हे त्या स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही, ते केवळ स्वरूपाचा आहे. मग तो परमात्मा जो आहे एक स्वरूपाचा नाही, तर मग त्या सापेक्ष द्वैत कुठून आलं. न चैकम तदन्य द्वितीयम कुतशात नवा केवलत्वम न चा केवलत्वम न शून्यम चा शून्यमद्वैतकत्वात तदेको वशिष्ठस्य व केवलोहम. अशा स्वरूपाचं ते परमतत्व आहे. मग ज्या स्वरूपाच्या ठिकाणी आईवडील नाही तरी त्याच्या आईवडिलाचं वर्णन केलं जातं, ज्या स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वर्णाश्रम धर्म परंपरा नाही तरी सुधील त्याच्या देहाकडे पाहून केल्या जातं, ज्या स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नामरूप नाही तरी देखील त्याला तो काळा, गोरा, पिवळा अशा प्रकारचा त्याच्या रंगाचा, कलरचा आरोप त्याच्यावरती केला जातो. हे सर्व जे काही घडतं आचार्य सांगतात, ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात, ते भ्रांतिबुद्धी तरी घडे. भ्रांत बुद्धीने मात्र हे सर्व काही घडतं. वस्तुस्थिती मात्र त्या परमात्म्याच्या ठिकाणी दुसरं काहीच नाही. मग हे दिसतं कसं? जसं आरशामध्ये आपण आपलं स्वरूप पाहावं आणि आपल्याला ते प्रतिबिंब दिसतं, तसा तोच परमात्मा पण ज्या वेळेला शुद्ध सत्वात्मक मायाचा आश्रय करून येतो त्यावेळेला हे सगळं त्याच्या ठिकाणी दिसतं. परंतु विवेकी जे लोक आहेत त्यांच्या ठिकाणी हे मात्र दिसत नाही. पण ते परमतत्व जे वास्तविक आहे, जे साकाराला येतं, ते कसं आहे अर्जुना? ते अमूर्त स्वरूपाचं आहे. परंतु ज्यावेळेला प्रकृतीचं अधिष्ठान ते घेतं, प्रकृती जे अधिष्ठी शुद्ध सत्वात्मक माया तिचा आश्रय ज्यावेळेला ते करतं त्यावेळेला कार्यालागी साकारपणे कार्य करण्याकरता साकार होऊन नटाप्रमाणे ते नटतं आणि आपली भूमिका ते पार पाडतं. कुठली भूमिका पार पाडतं? परमात्मा पुढच्या श्लोकातून सांगतात, यदा 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 हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. यदा ही, कारण यदा यदा, जेव्हा जेव्हा धर्मस्य ग्लानिर्भवति, धर्माची ग्लानी होते, हे भारत, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते म्हणजे धर्माची हानी होते, धर्माचा ऱ्हास होतो, तदा तेव्हा धर्मस्य अभ्युत्थानम, धर्माचा अभ्युत्थान करण्याकरता म्हणजे धर्माचा जीर्णोद्धार करण्याकरता, पुन्हा धर्माची संस्थापना करण्याकरता अहम आत्मानं सृजामी, मी पुन्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणावरून जन्म या ठिकाणी घेतो, मी आविर्भूत होतो. ज्ञानोबा भाष्य करतात, जे धर्मजात आघवे युगायुगे म्या रक्षावे ऐसा ओगुहा स्वभावे अद्यू असे. जे नाम कारण, कारण नट जसा नटतो त्याप्रमाणे मी हा देह धारण करून कार्याकरता ज्यावेळेला आविष्कृत होतो त्यावेळेला मी काय करतो? धर्म आघवे धर्मजात, एकाच धर्माचा या ठिकाणी कुठला उल्लेख केलेला नाही बरं का. आघवे धर्मजात म्हणजे बहुवचन या ठिकाणी आलेला आहे. मग ते सर्व धर्म आले, मग तो मुस्लिम धर्म असेल, हिंदू धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, यहुदी असेल, पारशी असेल किंवा इतर जेवढे काही धर्म या पृथ्वी तलावरती आहेत ते सर्व धर्म जे आहेत परमात्मा सांगतात आघवे धर्मजात युगायुगी रक्षावे, म्या युगायुगी रक्षावे. युगा आणि युगी हे संपूर्ण धर्माचं संरक्षण मीच करत असतो. म्हणून जेही त्या त्या धर्माचे जे आचार्य आहेत, ज्यांनी त्या त्या धर्माची संस्थापना केली, त्या धर्माचे संस्थापक म्हणजे साक्षात परमात्म्याचेच अवतार आहेत. स्वामीजींच्या कन्हैया आश्रम मठामध्ये भिंतीवरती एक ओवीस लिहिलेली आहे, तिथं असताना ती मी पाठ केली होती. धर्मसंस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, पुढे जाहले मागे जाहले
पुढे होतील देणे ईश्वराचे. ओवी अशी आहे, ही धर्मसंस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, मागे झाले पुढे होतील देणे ईश्वराचे. बहुतेक रामदास स्वामींच्या दासबोधातली ओवी असावी. तिथं स्वामींच्या क्वार्टरच्या तिथंच त्या भिंतीवरती लिहिलेली आहे, तिथं असताना ही पाठ झाली होती. म्हणजे त्या ओवीचा अर्थ असा आहे, धर्मसंस्थापनेचे नर, धर्माची संस्थापना करणारे हे जे महापुरुष आहेत हे कोण आहेत? ईश्वराचे अवतार, ते साक्षात परमात्म्याचे अवतारच आहेत. मग ज्यांनी जेही काही हिंदू धर्म सोडून इतरही जे धर्म आहेत ना, त्या धर्माची स्थापना करणारे सुद्धा परमात्म्याचेच अवतार आहेत. मागं झाली, पाठीमागं ते झाली, त्यांनी संस्थापना केली. आणि ज्या वेळेला हे धर्माचा ह्रास होईल त्या वेळेला परमात्माच पुन्हा अवतरित घेऊन पुन्हा त्या धर्माचा काय करतो? जीर्णोद्धार अशा प्रकारचा करत असतो. म्हणून परमात्मा या ठिकाणी सांगतात, मी का अवताराला येतो? आघवे धर्मजात. जेवढे काही धर्म आहे ते युगायुगी म्या रक्षावे, प्रत्येक युगामध्ये याचं मी रक्षण करावं, ऐसा हा ओघू आद्यू स्वभावे असे. हा जो ओघ आहे म्हणजे हा जो परंपरा आहे की प्रत्येक युगामध्ये ज्या वेळेला धर्माचा ऱ्हास होतो त्या वेळेला कुठल्या तरी एखाद्या महापुरुषाच्या माध्यमातून अवतार घ्यायचा आणि त्या ऱ्हास झालेल्या धर्माचा परत जीर्णोद्धार करायचा, असा हा ओघ म्हणजे असा हा प्रवाह स्वाभाविक आद्यू असे स्वाभाविक अनादिकालापासून हा चालत आलेला आहे. आणि ज्या वेळेला हा अधर्म धर्माचा ऱ्हास करत असतो त्यावेळेला मी मात्र या महापुरुषांच्या माध्यमातून स्वरूपाला येतो. मग त्यावेळेला मी असं म्हणत नाही की मी अजन्म आहे, माझ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जन्म नाही, मी अजन्म आहे ना, म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी, जेवेळी धर्माते अभिभवी अधर्मो. हा जेवेळी ज्या वेळेला हा अधर्मो, हा जो अधर्म आहे धर्माते अभिभवी, धर्माचा काय करतो? अभिभव करतो, म्हणजे त्याचा ऱ्हास करतो, त्याला काय करतो? दाबून टाकतो. त्यावेळेला अजत्व परते ठेवी, मी त्यावेळेला अजत्व म्हणजे माझा जन्मरहितपणा जो आहे तो परते ठेवी. मग मी असं म्हणत नाही की मला आता जन्म घ्यायची काही गरज नाही, मी अजन्म आहे, माझ्या ठिकाणी जन्म नाही, माझ्या ठिकाणी रूप नाही, माझ्या ठिकाणी नाव नाही, माझ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शरीर नाही, मला आईवडील नाहीत, मला वर्णाश्रम धर्म नाहीत, मला दिशा नाही वगैरे असं तो काही म्हणत नाही. हे अजत्व जो आहे म्हणजे अजन्मपणा जो आहे तो परते ठेवी म्हणजे तो पलीकडे ठेवतो आणि सगुण साकार स्वरूपाला तो प्राप्त होतो. मी अव्यक्तपणही नाठवी, निराकारपणा जो माझा आहे त्याचासुद्धा मी आठव करत नाही. म्हणजे काय? ज्या वेळेला हा अधर्म म्हणजे आसुरी संपत्तीचे लोक ज्यावेळेला वाढतात, फोपवतात, विस्ताराला पावतात आणि दैवी संपत्तीचा ऱ्हास होतो, दैवी संपत्तीवान लोक कमी होऊन जातात या पृथ्वी तलावरती, हाच अधर्म वाढतो आणि धर्माचा ऱ्हास ज्यावेळेला होतो त्यावेळेला अजत्व म्हणजे अजन्मपणा आणि निराकारपणा हा मी दूर ठेवतो आणि निराकार स्वरूपातून साकार स्वरूपाला मी येतो. कुठल्याही प्रकारचं नामरूप नसताना सुद्धा मी त्या कुळामध्ये येतो, त्या कुळाचा मग तादात्म्य धारण करतो. मग जर सूर्यवंशामध्ये जन्माला असेल तर सूर्यवंशी म्हणून मी काय होतो? रघुकुलवंशी म्हणून माझा विस्तार प्राप्त होतो. यदुवंशामध्ये जन्माला असेल तर मग त्या यदुवंशाचा मी काय करतो? अहंकार धारण करतो आणि यदुवंशी विलासू असं माझं नाव पुढे प्रसिद्ध होऊन जातं. म्हणजे अजन्म असणारा सुद्धा मी जन्म धारण करतो, अव्यक्तपणा असणारा म्हणजे निराकार असणारा सुद्धा साकार होतो. पण केव्हा? ज्या वेळेला हा अधर्म धर्माचा ऱ्हास करतो त्यावेळेला. मग साकार होऊन परत काय करता? पहिलं तर सांगितलं की मी अधर्माचा ऱ्हास करतो, परत अधर्माला दाबून टाकतो आणि धर्माची संस्थापना करतो, हे तुम्ही सांगितलं. पण एवढंच कार्य करता का? नाही. पुढच्या श्लोकातून सांगतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां परित्राणाय, साधूचं संरक्षण करण्याकरता, च आणि दुष्कृतां विनाशाय, दुष्कृती म्हणजे दुष्ट आचरण करणारे किंवा जे लोक आहेत त्यांचा नाश करण्याकरता, धर्मसंस्थापनार्थाय धर्माची संस्थापना करण्याकरता, युगे युगे संभवामी. याच्यामध्ये अहमपद नाही ना? अहमपदाचा अध्याय घ्यावा लागतो का? हां, अहम युगे युगे संभवामी. परमात्मा सांगतात साधूनां परित्राय, साधूंचा संरक्षण करण्याकरता, त्यांचा तारण करण्याकरता, दुष्कृतां विनाशाय आणि दुष्ट आचरण जे करणारे आहेत त्यांचा विनाश करण्याकरता, धर्माचं संस्थापन करण्याकरता, अहम म्हणजे मी, युगे युगे संभवामी
प्रत्येक युगामध्ये काय करतो अवतार धारण करतो. ज्ञानोबराय भाष्य करतात. तेवेळी आपुल्याचे नि कैवारे मी साकार होऊनी अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली. तेवेळी आपुल्याचे नि कैवारे तेवेळी म्हणजे केव्हा वास्तविक परमात्मा सांगतात माझं स्वरूप कसं आहे अजत्व आहे म्हणजे माझ्या ठिकाणी जन्म नाही. अव्यक्त स्वरूपाचा आहे म्हणजे आकार नाही. परंतु ज्या वेळेला हा अधर्म धर्माचा ह्रास करतो त्यावेळेला मी अजत्वही परत ठेवतो, निराकारपणाही आठवत नाही आणि आकाराला येतो. त्यावेळी आकाराला आल्याच्या नंतर मग आपुल्याचे नि कैवारे आपुले म्हणजे कोणते भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारे. आपुल्याचे नि कैवारे माझे जे भक्त आहेत त्याचा कैवार करून मी साकार होऊन अवतरे. त्यांचा मी बाजू घेऊन त्यांची कड घेऊन त्यांच्या कैवाराने त्यांचा पक्ष घेऊन मी निराकार असताना साकार होऊन अवताराला येतो. परमात्म्याने मनुष्यदेह धारण करणाऱ्या भक्तांच्या कैवार घेऊन तर अवतार धारण केलेच केले. पण हरी अवतार वगैरे या अवताराचा जर विचार केला तर जे पशुपक्षी आहेत प्राणी आहेत अशा भक्तांकरता सुद्धा परमात्म्याने अवतार धारण केला. त्यांच्यासुद्धा कैवाराकरता परमात्मा धावून आला. पण ज्ञानोबराय लिहितात ना पाहेपा सावजे हतिरू धरिले तेने काकुळते माते स्मरिले की तयाचे पशुत्व वाहू झाले अंते पावलिया माते. परमात्मा सांगतात वैकुंठामध्ये भोजन करण्याकरता बसलेले होते आणि साक्षात रुक्मिणी माता त्यांना भोजन वाढत होती. परमात्मा जेवायला बसले. पंचपक्वानाचं ताट आहे, चंदनाचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे, वाढण्याकरता पत्नी आहे, आनंद आहे जेवणामध्ये. परमात्मा जेवायला बसलेला आहे, जेवण चालू आहे. पण ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर झालं, पाणी फिरवलं आणि परमात्मा आता घास घेणार. तेवढ्यामध्ये परमात्म्याच्या कानावरती त्या गजेंद्र नावाच्या हत्तीचा ते स्वर गेला. त्याने हातामध्ये कमळ घेतलं, वरती आकाशामध्ये फेकलं, परमात्म्याची स्तुती केली. आणि ती स्तुती करत असताना पूजनीय बालयोगी महाराजांनी सांगितलं असं होतं की ती स्तुती त्या गजेंद्राने केली खरी, पण या काही देवाचं नाव घेतलं नाही. आणि ती स्तुती करून त्याने आकाशामध्ये ते फूल फेकलं. सगळे देव आकाशामध्ये उभे राहिले. त्यांनी सांगितलं होतं पंढरपूरमध्ये सगळे देव आकाशात उभे राहिले. सगळे 33 कोटी देव जे म्हणतात ते सगळे उभे राहिले. पण आता जायचं कोणी जवळ, प्रत्येकाला असं वाटायचं आपण जाऊन त्याला वाचवावं, परंतु नाव घेतलं नाही ना, त्यामुळे कुठलाच देव ते जाऊन त्यांना त्या संकटातून वाचवेना. पण परमात्म्याने विचार केला की ज्याला नाव नाही आणि ज्याला रूप नाही असा नामरूप रहित असणारा मी एकटाच आहे ना. मग याने नाव नाही घेतलं, मग काय झालं, लगेच परमात्मा त्या ठिकाणी गेले. ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज, परमात्मा त्याच्या ठिकाणी प्राप्त झाले. सुदर्शनाने नकराचा छेद केला आणि त्या भक्ताला वाचवलं. म्हणून परमात्मा या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात आपुल्याचे नि कैवारे माझे जे भक्त आहेत त्या भक्तांचा कैवार घेऊन मी काय करतो साकार होणे अवतरे. निराकार असणारा, अजन्म असणारा, नामरूप रहित असणारा, परंतु साकार होऊन मात्र या पृथ्वी तलावरती येतो. आणि आल्याच्या नंतर काय करतो अज्ञानाचे अंधारे गिळून घाली. मग अज्ञानाचे अंधारे एकदा का साकार मग झालो की जे अज्ञान जे आहे ना त्या अज्ञानाचा जो अंधार आहे तो अंधारच मात्र निवृत्त करतो. मावळीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जीनी विकासू वंदू. आता परमात्मा ज्या वेळेला या पृथ्वी तलावरती अवतरित होतो त्यावेळेला अज्ञान मात्र शिल्लकच राहत नाही. ज्या वेळेला परमात्मा गोकुळामध्ये आला त्यावेळेला गोकुळामधून चिंता पहिल्यांदा पळून गेली, दारिद्र्य पळून गेलं, दैन्य पळून गेलं आणि त्या गोकुळामध्ये असणाऱ्या आबाल वृद्धांना सर्वांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. असा अभंग आहे महाराजांचा. हां हो, जपतपे केलिया वाचुनी गोकुळीच्या लोका ब्रह्मज्ञान झाले. त्यांनी कुठल्याही प्रकारचा जपही केला नाही, तपही केलं नाही. इथं त्यांनी अनुभवाने सांगितलं ऐकायला मिळालं ना की जपे तपे श्रोते यांची फळं आली. परंतु तिथे जे आहे ना तिथं त्यांनी जपतप वगैरे काही केली नाही, तरीसुद्धा त्यांना ब्रह्मज्ञान झालं. म्हणून तर परमात्मा या ठिकाणी म्हणतात की ज्या वेळेला मी साकार होऊन जातो त्यावेळेला अज्ञानाची अंधारे गिळून घाली. अज्ञानाचा जो अंधार आहे त्याला मी गिळूनकृत अशा प्रकारचा करून टाकतो, त्याचं निवृत्ती करून टाकतो. परत काय करतो अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखांची उभवी. अधर्माची अवधी तोडी, अधर्म जो आहे त्या अधर्माची अवधी म्हणजे ते धर्माने वागत नाहीत अशी जी अधर्म जो आहे त्याची अवधी म्हणजे त्याची मर्यादा, त्यांची सीमा जी आहे ती मी तोडून टाकतो. म्हणजे हा जो अधर्म आहे याची सीमा तोडून टाकतो. म्हणजे काय, पृथ्वी तलावरती अधर्म हा शिल्लकच ठेवत नाही. संपूर्ण तिकडे तिकडे धर्माने लोक वागू लागतात. पुढे येणारच आहे धर्माशी नीतीशी शेजी भरी. परमात्मा ज्यावेळेला या पृथ्वी तलावरती येतात त्यावेळेला संपूर्ण लोक धर्माने वागू लागतात. परमात्मा येईल असं नाही, कधी कधी परमात्म्याचे अंश असणारे अंश अवतार जे असतात ना
ते जरी या पृथ्वीतलावरती आविर्भूत झाले तरीसुद्धा अधर्म कोणी करत नाही. त्या सहस्त्रबाहू नावाच्या राजाचा भागवतामध्ये विचार आला की तो सहस्त्रबाहू नावाचा जो राजा होता तो भगवंताचा एक अंशच होता, अवतारच होता. पण ज्या वेळेला त्याच्या राज्यामध्ये त्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्याच्या राज्यामध्ये राहत असताना जर एखाद्या व्यक्तीला जर दुर्बुद्धी नुसती सुचली तरी त्या ठिकाणी तो प्रगट व्हायचा आणि त्याला तो सांगायचा, तुझ्या मनात हा पाप विचार आलाच कसा काय. एवढं त्याचं सामर्थ्य होतं. म्हणजे तो असायचा कुठे आपल्या राजमहलामध्ये. आणि त्याचं राज्य का लहान होतं का, संपूर्ण पृथ्वीवरती त्याचं राज्य. पण या पृथ्वीतलावरती कुठल्याही कोपऱ्यामध्ये कुठेही एखादा व्यक्ती, एखादा चोर असेल आणि त्याच्या मनामध्ये विचार आला की आपल्याला हे आंबे तोडून न्यायचे, पण असा विचार आल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी सहस्त्रबाहू त्या ठिकाणी प्रगट व्हायचा आणि सांगायचं तुझ्या मनामध्ये दुर्बुद्धी आलीच कसं काय. म्हणजे अधर्म करण्याची बुद्धीसुद्धा या महापुरुष असताना या ठिकाणी होत नाही. म्हणून परमात्मा सांगतात, ज्या वेळेला मी आवर्भित होतो त्यावेळेला अधर्माची अवधी तोडी. या पृथ्वीतलावरून ह्या अधर्माची जी सीमा आहे ती सीमाच नष्ट करून टाकतो. म्हणजे अधर्म जिवंतच नाही, शिल्लकच राहत नाही, सर्वत्र धर्मच धर्म अशा प्रकारचा नांदत असतो. दोषांची लिहिली फाडी. दोष ज्या असतात त्या दोषांची लिहिली म्हणजे त्यांची सनद, दोषांची जी सनद आहे ना ते दोषांची सनदच मी फाडून टाकतो. आता दोष कोणते आहेत, हे जे असते ना, दंभो दर्पो अभिमानश्चय क्रोध पारुष्यमेवच. दोष म्हणजे हेच घ्यावे, आसुरी संपत्ती, किंवा दोष म्हणजे काम क्रोध, हे अंतःकरणामध्ये उत्पन्न होणारी बुद्धी. कारण हे विकार उत्पन्न झाल्याच्या नंतरच व्यक्ती अधर्मामध्ये प्रवृत्त होतो ना. हे दोष जर अंतःकरणामध्ये उत्पन्नच नाही झाले, म्हणून तर पाठीमागे आपण अध्यामध्ये विचार केला, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुष अनिच्छनपि वार्ष्णे बलादेव नियोजित. त्याच्यावरती परमात्म्याने उत्तर दिलं, काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मी हे वैरिनम. हे दोषी आहेत. म्हणून परमात्मा सांगतात की हे जे दोष आहेत, ज्यावेळेला परमात्मा आविर्भूत होतो त्यावेळेला या देशामध्ये, या पृथ्वीतलावरती दोषांची लिहिली म्हणजे दोषांची ही जी सनद आहे ही सनदच फाडून टाकतो, म्हणजे याची ही नष्ट करून टाकतो. म्हणजे परमात्मा ज्यावेळेला उदयाला येतो, अवतरित होतो, अधर्माला तोडून टाकतो आणि दोषांची जी सनद आहे म्हणजे विकार जे आहेत त्यांना तो परमात्मा फाडून अशा प्रकारचा टाकतो. आणि सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. सज्जना करवी. आता सज्जना करवी जर म्हणलं, सप्तमी जर घेतली तर सज्जनांच्या ठिकाणी सुखाची गुढी उभी करी असाही अर्थ होतो. आणि सज्जना करवी म्हणजे सज्जनांच्या माध्यमातून सुखाची गुढी उभी करतो असाही अर्थ या ठिकाणी घेता येतो. सज्जना करवी जर म्हणलं तर ज्ञानोबाराय म्हणले ना पसादांमध्ये काय, जो जे वांचलं ते लाहो, किंवा हे संपूर्ण विश्व सुखाने भरून जावं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी भजजो आदिपुरुकी अखंडित. तिथं ज्ञानोबरायांनी मागणी केली, किंबहुना सर्व लोक सुखाने भरली पाहिजेत. आणि शेवटी ज्ञानोबरायांनी आशीर्वादही देऊन टाकला की ही जे तुमची मागणी आहे ही पूर्ण होऊन जाऊ. बाबा याच्यावरती विचार सांगत असतात. मग काही लोक म्हणतील निवृत्तीनाथ महाराजांकडे ज्ञानोबरायांनी मागणी मागितली आणि निवृत्तीनाथ महाराजांनी आशीर्वादही दिला, मग संतांचा आशीर्वाद खोटा ठरला का, या तर मागण्या तर पूर्ण झाल्यासारख्या दिसत नाहीत. बाबा सांगत असतात त्या स्वरूपाला जो प्राप्त झाला त्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर या संपूर्ण मागण्या काय झालेल्या आहेत, पूर्णच अशा प्रकारच्या झालेल्या आहेत. म्हणून सज्जना करवी म्हणजे सज्जनाच्या ठिकाणी असा जर अर्थ घेतला तर जो त्या स्वरूपाला प्राप्त झाला त्यांना सुखाची गुढी उभी होते. म्हणजे त्यांना सर्वांना सुखाची गुढी, आणि त्याच्या माध्यमातून तो सर्वांना सुखी आहे असं त्यांना दृष्टी दिसते, कारण सर्वत्र त्याला परमात्मा दिसू लागतो. म्हणून सज्जनाच्या ठिकाणी सुखाची गुढी उभी होते असाही अर्थ होतो. किंवा परमात्मा ज्या वेळेला आविर्भूत होतो त्यावेळेला या संतांच्या माध्यमातून परमात्मा काय करतो, सुखाची गुढी उभी करतो. अर्जुनाला ज्ञान सांगितलं, सुखाची गुढीच उभी केली. उद्धवाला भागवत सांगितलं, सुखाची गुढीच उभी केलेली आहे. म्हणून सज्जनांच्या माध्यमातून परमात्मा ज्यावेळेला या पृथ्वीतलावरती अवतरित होतात त्यावेळेला सुखाची गुढी अशा प्रकारचा सज्जनाच्या माध्यमातून उभी करून ते घेतात. परत काय करतो, दैत्याची कुळे नाशी साधूचा मानू गिवसी धर्माशी नीतीशी शेष भरी. दैत्याची कुळे नाशी, परमात्मा काय करतो, दैत्यांची कुळेच नाश करतो. पूजनीय चंद्रशेखर महाराजांनी या विषयावर थोडं सांगितलं होतं की परमात्म्याने दैत्याची कुळे नाशी असं म्हणलं ना. आता रावण केवढा मोठा दैत्य आहे पण त्याच्या कुळाचा नाश नाही केलेला. हिरण्यकश्यपू दैत्य आहे परंतु त्याच्याही कुळाचा नाश नाही केलेला. मग परमात्म्याने अनेकांना मारलं परंतु दैत्याच्या कुणाच्या कुळाचा नाश केला नाही. पण महाभारतामध्ये एकच उदाहरण असं सापडतं, त्यांनी सांगितलं ते म्हणजे कौरवांचं. परमात्म्याने कौरवाच्या समूळच कुळाचा नाश करून टाकला, एकही जिवंत ठेवलं नाही. आणि म्हणून तर परमात्मा सांगतात, आणि ती जे कौरव जी होती ही कशी होती, आसुरी संपत्तीने युक्तच होती ना ही सर्व. म्हणून ज्ञानोबाऱ्या सांगतात किंवा परमात्मा सांगतात, ज्यावेळेला मी जन्माला येतो त्यावेळेला काय करतो, दैत्याची कुळेची नाशी, दैत्याचं कुळ जे आहे
हे बियालासुद्धा शिल्लक ठेवत नाही, संपूर्ण मी त्याचा नाश करून टाकतो, समूळ नाश करून टाकतो. आणि दैत्याची कुळे नष्ट झाली की मग काय होतो, सहजच साधूचा मान गिवसी, साधूंचा महात्म्यांचा जो मान हरवलेला असतो त्यांचा मान काय होतो, आपोआप त्यांना सापडला जातो. याचा अर्थ जोपर्यंत आसुरी संपत्तीचे लोक या पृथ्वीतलावरती जिवंत असतात तोपर्यंत साधू महात्म्यांना कोणी ओळखत नाही. म्हणजे साधू महात्म्यांचा मान जो असतो तो हरवला जातो आणि अशा महात्म्यांना मग पूजा वगैरे त्यांची होत नसते. मग असे जे आसुरी संपत्तीने जे लोक असतात ना त्यांचाच त्यांचीच पूजा होत असते. कारण त्यांचा विचार असतो ईश्वरो अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी, तोच म्हणतो मी ईश्वर आहे, आमचीच पूजा करा. आणि हिरण्यकशिपूने असेच प्रकारचं केलं होतं की कुठल्याही प्रकारचा देवाचं नामस्मरण कोणी करायचं नाही, कोणी यज्ञ करायचा नाही, कोणी पूजा करायची नाही, कोणी भजन करायचं नाही, कोणी कीर्तन करायचं नाही. पण परमात्मा ज्या वेळेला आविर्भूत झाले त्यावेळेला त्याचा नाश केला आणि साधूचा मान घेऊशी. आणि प्रल्हाद जो आहे त्याला एवढं दुःख झालं होतं, त्याचा जो मान हरवला होता परमात्म्याने परत त्याचा जो मान आहे हा त्याला सापडून दिला. म्हणजे परमात्मा ज्या वेळेला अवतरित होतो त्यावेळेला परमात्मा दैत्यांची जी कुळं आहेत त्या कुळाचा समूळ नाश करतो आणि साधूंचा हरवलेला जो मान असतो तो मान परत त्यांना सापडून देतो. परत काय करतो, धर्मासी नीतीशी शेष भरी, धर्म आणि नीती यांना शेष भरी म्हणजे यांना एका आसनावरती अधिष्ठित करतो, एका आसनावरती अभिषिक्त करून त्यांचं लग्न लावून देतो किंवा एका आसनावरती त्यांचा अभिषेक करतो. परमात्मा ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला केवळ फक्त धर्म अधिष्ठितच राज्य निर्माण करतो असं नाही, किंवा केवळ फक्त नीती अधिष्ठितच राज्य निर्माण करतो असं नाही. केवळ फक्त धर्म अधिष्ठित राज्य जर झालं तर ते धर्म अधिष्ठित राज्य नष्ट होण्याची शक्यता असते. धर्मराजाचं राज्य जे होतं हे धर्माच्या अधिष्ठित होतं, परंतु नीतीचा आश्रय मात्र त्याला नव्हता. जर नीतीचा आश्रय असता तर तो जुगार खेळलाच नसता. याचा अर्थ नीतीचा आश्रय त्याला नव्हता. आणि राऊतबाबा सांगत असतात की हा जो कौरवांचं जे राज्य होतं ना हे नीतीने अधिष्ठित होतं, परंतु हे राज्य धर्माने अधिष्ठित नव्हतं. तो दुर्योधन त्याच्या प्रजेचं एवढं संगोपन करायचा कारण त्याला असं वाटायचं की या हस्तिनापुरातल्या संपूर्ण समाजाने मला मान्यता दिली पाहिजे की सम्राट दुर्योधनच झाला पाहिजे. म्हणून तो दुर्योधन आपल्या मुलाप्रमाणे त्या राज्याचं पालन करत होता, परंतु नीतीने करत होता, परंतु धर्माने पालन मात्र तो करत नव्हता. म्हणून कौरवांचं राज्य हे नीतीने होतं परंतु धर्माचा आश्रय त्याला नव्हता. आणि पांडवांचं राज्य हे धर्माने होतं परंतु नीतीने त्याचा आश्रय नव्हता. म्हणून पांडवाचं राज्य संपलं आणि कौरवांचंही राज्य संपलं. पण परमात्म्याने ज्या वेळेला अर्जुनाला गीता सांगितली, या गीतेचा उदय झाला, परमात्म्याचा अवतार ज्या वेळेला झाला त्यावेळेला परत धर्म आणि नीती यांच्या माध्यमातून परत पांडवांचं राज्य परमात्म्याने स्थापन त्या ठिकाणी केलं. म्हणजे परमात्मा ज्या वेळेला अवतरित होतो त्यावेळेला धर्म आणि नीती या दोन्हीचाही परमात्मा अभिषेक करतात. म्हणजे धर्माने आणि नीतीने युक्त असणाऱ्या राज्याची निर्मिती करतात. आणि जे राज्य केवळ धर्म किंवा नीती या दोन्हीपैकी एकावरतीच अधिष्ठित असतं ते राज्याची ऱ्हास होत असतो, ते राज्य निवृत्त होत असतं. म्हणून आता जे काही राज्य चालतं याच्याविषयी विचार करायलाच काहीच विचार करूनच उपयोग नाही आहे. कारण आताचं राज्य नेमकं नीतीवरती चाललं आहे का धर्मावरती चाललं आहे काहीच कळत नाही. त्याच्यामध्ये धड नीतीही दिसत नाही आणि धड धर्मही दिसत नाही. काय आहे काय माहिती. पण परमात्मा सांगतात ज्यावेळेला मी जन्माला येतो त्यावेळेला धर्म आणि नीती याच्यावरती अधिष्ठित अशा प्रकारचं राज्य निर्माण करतो. म्हणजे धर्म आणि नीती यांना एका आसनावरती बसवून त्यांचं लग्न लावून देतो किंवा एका आसनावरती बसवून त्यांचा राज्याभिषेक करतो. परत काय करतो, मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी. परमात्मा ज्या वेळेला आविर्भूत होतात त्यावेळेला काय करतात, अविवेकाची काजळी फेडून. अविवेक जो आहे, अविवेकाची जी काजळी म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी जो आलेला अविवेक असतो ना तो परमात्मा काय करतो, निवृत्त करतो. कारण अविवेक म्हणजे काय, बुद्धीच्या ठिकाणी स्वर्ग सुखापेक्षा किंवा विषय सुखापेक्षा दुसरं सुखच नाही. स्वर्गीची उर्वशी ऐकून या मानसी वारात्या लाविती आकाशी यागाची या, असं जे ज्ञान उत्पन्न होतं आणि ते करावंसं वाटणं हे अविवेकच आहे ना. म्हणून तर ज्ञानोबाऱ्या म्हणले ना की मला न पावता, परमात्मा सांगतात मला न प्राप्त होता त्यांनी जे यज्ञ केले ते यज्ञ काही सामान्य पद्धतीने नाही न केले. कारण यज्ञाचं ते करत असताना, सात्विक यज्ञ करत असताना ज्ञानोबाऱ्या म्हणतात ते स्वर्गाला जाण्याकरता त्यांनी असा यज्ञ मांडला की त्या यज्ञाची ती विधी पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की ती मूर्तिमंत विधीच जन्माला आली की काय, असा त्यांनी यज्ञ निर्माण केला. आणि त्या यज्ञाच्या माध्यमातून काय केलं, माते चुकले, मला ते चुकले, आणि त्या पुण्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, स्वर्गाची अपेक्षा केली. मग हा अविवेकच आहे का नाही.
पण परमात्मा ज्या वेळेला या पृथ्वी तलावरती आविष्कृत होतात, जन्म घेतात, आविर्भूत होतात, साकार होतात, त्यावेळेला परमात्मा काय करतो, ही अविवेकाची काजळी फेडून टाकतो आणि बुद्धीच्या ठिकाणीची असणारी ही जी विपरीत भावना, ती भावना जी आहे किंवा ती बुद्धीचा जो निश्चय आहे, ती बुद्धी अंतर्मुख अशा प्रकारची होते आणि परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी परमात्माच्या दिशेने ती बुद्धी वाहू लागते. ईश्वरा वासुनी काही अनेक सर्वथा अनेक लाणीची नाही, ते एकची बुद्धी पाहि अर्जुना जगी. मग हा अविवेकाचा मळ निघून गेला की मग मात्र काय होतं, त्या बुद्धीच्या ठिकाणी विवेक उत्पन्न होतो. म्हणजे विवेक दीप उजळी परमात्मा त्या बुद्धीमध्ये सदसद विवेक अशा प्रकारचा घालून देतो. म्हणजे जोपर्यंत परमात्मा आपल्यावरती कृपा करत नाही तोपर्यंत बुद्धीमध्ये अंतकरणामध्ये विवेक उत्पन्नच होत नाही. अंतकरणामध्ये विवेक उत्पन्न होणे म्हणजे हे संसार अनित्य आहे, नाशवान आहे, क्षणिक आहे, हा संसार दुःखरूप आहे आणि केवळ फक्त परमात्माच सुखरूप आहे, परमात्माच आपला आत्मस्वरूप आहे आणि परमात्मा व्यतिरिक्त सर्व हे जगत चंचल आणि विनाशी आहे. असा विवेक अंतकरणामध्ये उत्पन्न होण्याकरता परमात्म्याची कृपाच असावी लागते किंवा परमात्मा अंतकरणामध्ये उद्दीपित व्हावा लागतो, त्याच वेळेला हा विवेक उत्पन्न होतो. म्हणून तर सांगितलं सतसंगतीने. पहिला त्या ठिकाणी विचार सांगितला. विवेक चूडामणीमध्ये विवेकाची व्याख्या करत असताना आचार्य सांगतात, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्यतेव रूपो विनिश्चय सोयम नित्यानित्य वस्तू विवेक परिगण्यते. नित्य अनित्य विवेक कशाला म्हणतात? ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, ब्रह्मसत्य आहे आणि जगन हे मिथ्य आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्यतेव रूपो, अशाच प्रकारचा विनिश्चय, असा ज्याचा निश्चय झाला यालाच खऱ्या प्रकारचा विवेक म्हणतात. म्हणजे परमात्मा ज्या वेळेला आविर्भूत होतो त्यावेळेला परमात्माच एक केवळ फक्त सत्य आहे आणि परमात्मा सोडून हे संपूर्ण जे आहे हे काय आहे, परमात्म्याची लीला आहे किंवा हे संपूर्ण मिथ्य आहे, हा संपूर्ण भास आहे, असं उत्पन्न होतं. म्हणून तर ज्ञानोबांनी सांगितले, ओळखतात कोण? हेची ओळखी जगी. शेवटी सांगितले 57 नंबरचं हे प्रकरण संपवत असताना, याला हे ज्याला कळतं की ब्रह्म हेच सत्य आहे, संपूर्ण जगत मिथ्य आहे, क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, आध्यासिक आहे, हे ज्याला कळतं तो विवेकी. याचं उत्तर पुढे सांगितलंय. म्हणून ज्ञानोबा सांगतात की परमात्मा म्हणतात की मी ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला काय करतो, अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी. दिवा असतो ना, दिवा आताचे दिवे वेगळे आहेत, पण जुन्या काळामध्ये त्याला लॅम्प म्हणायचे. तो लॅम्प जो असतो तो खाली असं गोल असतं आणि वरतून त्याचा असा काच ठेवलेला असतो आणि संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेस आपण तो दिवा पेटवतो त्यावेळेला त्या दिव्याच्या काजळीने काय होतं, ती काच जी असते ना ती संपूर्ण काच आतून काळी होते आणि मग ती काळी झालेली काच जर आपण पुसली नाही तर बाहेर तेवणारा प्रकाश, बाहेर फावणारा प्रकाश, विस्ताराला पावणारा प्रकाश हा मंद होऊन जातो. मग आपल्याला जर प्रकाश विस्तारपूर्वक जर पाहिजे असेल तर ती काच काढावी लागते आणि स्वच्छ फडक्याने ती परत पुसून घ्यावी लागते आणि मग ठेवावी लागते. त्या दिव्याच्या स्वभावतालती त्या काचेवरती काजळी आल्यामुळे काय झालं, त्या दिव्याचा प्रकाश जो बाहेर पडत होता तो कसा झाला, मंद स्वरूपाचा झाला. तसे आपली ही जी बुद्धी आहे ना, हा बुद्धिरूपी हाच कोणी एक दिवा आणि त्या दिव्याच्या स्वभावतालती काय झालं, आसक्तीचा, कामाचा, देह अहंकाराचा, विषय सुख आहे याच सुखाचा काय झाला, पडळ आलाय. आत्मदर्शनी अडळ जो अविद्येचा असे मळ, आत्मदर्शनाचा अडळ असणारा हे जे पडदे आहेत ना, हे पडदे मात्र पुसून टाकावे लागतात आणि टाकले केव्हा जातात, एकतर गुरुच्या कृपेने किंवा संत परमात्म्याच्या कृपेने. म्हणून या ठिकाणी परमात्मा सांगतात की अविवेकाची ही जी काजळी आलेली आहे ती काजळी कोणती, देह तादात्म्य. पाठीमागे सांगितलं ना, हा योग का लोपला, देह तादात्म्यामुळे, विषयाच्या आसक्तीमुळे, अंतकरणामध्ये उत्पन्न झालेल्या कामामुळे आणि मोहामुळे. हाच कोणी एक असणारा अविवेक, ही विवेकाची काजळी परमात्मा फेडतो आणि मग काय करतो, विवेक दीप उजळी, विवेकाचा दिवा लावतो, त्याला पेटवून देतो आणि असा अविवेक निवृत्त झाला. विवेकाचा दिवा ज्या वेळेला उजळल्या जातो ती अवस्था तर योगिया पाहे दिवाळी निरंतर. आणि मग ती अवस्था योगी जी आहेत त्या योग्यांना ती अवस्था म्हणजे निरंतर दिवाळी अशा प्रकारची आहे. ही खरी दिवाळी आहे, ही ज्ञानाची दिवाळी आहे. म्हणून तर परमात्मा म्हणतात की अशी केवळ परमात्मा स्वरूपच प्रकाशित होणं, जिकडे तिकडे सर्वत्र परमात्माच दिसणं, कुठल्याही प्रकारचा भेद न दिसणं, स्त्री पुरुषाचा भेद न दिसणं, वर्णाश्रमाचा भेद न दिसणं, जातीचा भेद न दिसणं, प्रांताचा भेद न दिसणं, देशाचा परिच्छिन्नतेचा भेद न दिसणं, सर्वत्र आत्मभाव प्रगट होणं. विठ्ठल जळीस्थळी भरला, रेता ठाव नाही उरला, सर्वस्यचाहम किंवा सर्वा घटी राम, देहादे एक, अशी अवस्था ज्या वेळेला जीवनामध्ये उत्पन्न होते. विठ्ठले लाविले पिशे, जिकडे पाहे तिकडे दिशे, सर्वत्र परमात्मा दिसायला लागला, अशी अवस्था ज्या वेळेला उत्पन्न होते ती योग्यांकरता नित्य दिवाळी अशा प्रकारची आहे. ही खरी दिवाळी आहे आणि अशी दिवाळी प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये उत्पन्न होणं
परमात्मा म्हणतात हेच माझं खरं कार्य आहे. म्हणजे परमात्मा ज्या वेळेला उद्दीपित होतो त्यावेळेला काय करतो, बुद्धीच्या ठिकाणी असणारा जो हा अविद्येची काजळी आहे, विकाराची काजळी आहे, तादात्म्याची काजळी आहे, विषय सुखाची काजळी आहे, ही फेडून टाकतो. आणि ही निवृत्त झाली की मग परमात्मा सुख प्राप्त करून घ्यायला अवघड नाहीच आहे ना. कारण हे परमात्मा सुख जे आहे, आत्मभाव जो आहे, आपलं आत्मस्वरूप जे आहे, हे विषयाने झाकल्या गेलेलं आहे. मला वाटतं याच अध्यायामध्ये पुढे परमात्मा सांगणार आहेत. जसं चंदनाची मुळी असते आणि चंदनाची मुळी गिवसोनी घेपी व्याळी, चंदनाची मुळी जी असते ही सापाने तिला आवृत्त केलेलं असतं. जर ते चंदन जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर सापाला वेगळं करावं लागेल ना. आरसा जो असतो हा आरसा धुळीने माखलेला असतो कायम. त्याच्यामध्ये जर आपलं प्रतिबिंब पाहायचं असेल तर त्याला पुसून घ्यावं लागतं. किंवा गर्भामध्ये जो गर्भ असतो ना आईच्या उदरामध्ये, तो जसा त्या काय म्हणतात त्याला, वेस्टर्न, पण त्याला उल्ब, त्या उल्बेने तो झाकलेला असतो. जसं तो गर्भ हा उल्बेने झाकलेला असतो, आरसा हा धुळीने झाकलेला असतो, अग्नी हा धुराने झाकलेला असतो, चंदन हे नागाच्या वेढ्याने झाकलेलं असतं. तसे आपलं जे आत्मस्वरूप आहे ना हे विकाराने झाकल्या गेलेलं आहे. आणि मग हा विकाराचा जो अविवेक आहे, हा विवेक निवृत्त कोण करतं, परमात्मा. आणि हा निवृत्त झाला तर योग्याप आहे दिवाळी निरंतर, ती खरी दिवाळी होऊन जाते. म्हणजे परमात्मा ज्या वेळेला उदयाला येतो त्यावेळेला अविवेकाची निवृत्ती करतो, अंतःकरणामध्ये विवेकाचे दीप उजळतो. आणि अशी अवस्था प्राप्त होणं हा खरा विवेकाचा दीप आहे आणि तीच खरी दिवाळी आहे. पण परमात्मा म्हणतात मी ज्या वेळेला आविर्भूत होतो ती दिवाळी योग्याकरता निरंतर असते, कायमस्वरूपी ती दिवाळी असते. मग ती मात्र कधी खंडित होत नाही. परत काय होतं, परमात्मा जन्माला आल्याच्या नंतर स्वसुखे विश्व कोंदे, धर्मची जगी नांदे, भक्ता निगती द्वंदे सात्विकाची. स्वसुखे विश्व कोंदे, हे संपूर्ण जे विश्व आहे हे स्वसुखामध्ये रममान होऊन जातं. एरवी विषयाचा जर समाजाचा जर विचार जर केला, या विश्वाचा जर विचार केला तर हे संपूर्ण विश्व विषयामध्ये सुख मानते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयाच्या पाठीमागं लोक धावत आहेत. जर विचार जर केला तर प्रत्येक जीवाला असं वाटतं की या विषयामध्येच सुख आहे आणि त्या सुख संपादन करण्याकरता जीव रात्रंदिवस पळत आहे. आणि जो जन्म ज्याच्याकरता प्राप्त झाला त्याच्याही करता त्यालाही मनुष्य त्या उद्देशालाही विसरून जातो. पाहिपा शिराची या गावा, जया लागे आले पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडूनिया, इंद्रिय ग्रामीच्या राजबिंदी, अहममतीची या जल्पवादी, विकारांतराची मांदी मिळवून. हे विकार जे आहेत याची मांदी घेऊन शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याच्यामध्येच सुख आहे की काय याच्या असं समजून तो जीव त्याच्यामध्ये रममान होऊन जातो. परंतु ज्या वेळेला परमात्मा आविर्भूत होतात, परमात्मा साकार होतात, जन्म घेतात, त्यावेळेला संपूर्ण हे जे विश्व आहे हे विश्वाची मात्र आता बुद्धी बदलते आणि त्या विश्वाला मग विषयामध्ये सुख वाटत नाही. मग त्या संपूर्ण जे विश्व आहे हे आपोआपच स्वसुखाने काय होतं, कोंदून अशा प्रकारचं भरल्या जातं. जसं एखाद्या भरणीमध्ये साखर कोंदून दाबू भरावी, तसं हे संपूर्ण विश्व जे आहे हे ब्रह्मानंदाने स्वसुखाने भरून अशा प्रकारचं जातं. आणि काय होतं, धर्मची जगी नांदे, हा धर्म जो आहे हा धर्म जगामध्ये नांदू लागतो. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म कळतो. आईवडील असतील त्यांना त्यांचा धर्म कळतो, भाऊ असतील त्यांना त्यांचा धर्म कळतो, इतर जे लोक असतील वैऱ्यालासुद्धा त्याचा धर्म कळतो. वैरीसुद्धा विनाकारण कोणावरती घात करत नाही, आपापल्या मर्यादेनेच ते सुद्धा वैर करत असतात. हाही धर्म सर्वांना कळतो. किंवा क्षत्रियांना क्षत्रियाचा धर्म कळतो, वैश्यांना वैश्याचा धर्म कळतो, शूद्रांना शूद्रांचा धर्म कळतो, ब्राह्मणांना ब्राह्मणाचा धर्म कळतो. हे धर्माचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी आपोआप प्राप्त होतं. द्विज षटकर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी, की दोघाशीही सरोभरी निपजे व्यागू, हा ज्ञान आपोआप त्यांच्या बुद्धीमध्ये उद्दीपित होतं. म्हणून ते भांडण नाहीत करत बसत, ब्राह्मणाला उच्च कास का सांगितलं, आम्हाला नीच का सांगितलं, मग आम्ही त्यांचे ग्रंथ जाळू, अशा प्रकारचं ते वाद करत बसत नाहीत. धर्माचं जे समन्वयपूर्वक जे ज्ञान आहे की जे ज्ञान केले, धर्माचं अनुष्ठान केल्याच्या नंतर कर्म हे भिन्न भिन्न दिसतं पण फळ मात्र एकच आहे, हे ज्ञान त्यांच्या अंतःकरणामध्ये उद्दीपित होतं. म्हणून परमात्मा सांगतात हे होतं पण केव्हा, धर्म समन्वयाने केव्हा नांदतो, ज्यावेळेला परमात्मा या पृथ्वीतलावरती आविर्भूत होतं त्यावेळेला. म्हणून तर परमात्मा सांगतात धर्मची जगी नांदे अर्जुना, ज्या वेळेला मी या पृथ्वीतलावरती अवतरित होतो, जन्मधारण करतो, त्यावेळेला या पृथ्वीतलावरती या संपूर्ण जगाविषयी धर्म नांदतो. कुठलाही व्यक्ती आपल्या धर्माचा त्याग करायला तयार होत नाही. प्रत्येकजण आपापला जो धर्म आहे हा धर्म चिकाटीने अशा प्रकारचा पुढे नेत असतो. त्या पांडवांच्या जीवनामध्ये ज्यावेळेला ते अज्ञातवासामध्ये होते त्यावेळेला ते एका गावामध्ये मुक्कामी थांबले
आणि त्या गावाच्या काही अंतरावर असं सांगतात की इथंच कुठेतरी ते गाव असावं, कारण तो बकासूर मारला ना तिथं चाकांच्या त्या घाटामध्ये मारला असं सांगतात बरेच जण. त्या चाळ्यावर तिथं तो मारला असं म्हणतात. याचा अर्थ मग गाव इथंच कुठेतरी परिसरात ते असायला पाहिजे. त्यावेळी पांडव ज्यावेळेस ते अज्ञातवासात असताना वनवासात असताना त्या गावामध्ये आले आणि ज्या घरी मुक्कामी थांबले त्यावेळेला सकाळी त्यांनी बघितलं तर त्या घरामध्ये आक्रोश चालू होता. एवढा आक्रोश चालला होता, ते उठले आणि त्यांनी बघितलं का रडतात ही सर्व मंडळी. त्यांनी बघितलं 16-17 वर्षाची एक मुलगी आहे घरामध्ये, तीही रडत आहे. वृद्ध आईवडील आहेत, तेही रडतात. तरुण एक 35-40 वर्षाची महिला आहे, तीही रडते. 40-45 वर्षाचा एक पुरुष आहे, तोही रडतो. सगळेच रडतात. का रडतात म्हणून कुंती आली आणि त्यांना विचारलं, तुम्ही का रडता? ते कोणीच काही सांगना. कुंतीने सांगितलं, आम्ही रात्रभर तुमच्या घरी मुक्कामी थांबलेलो आहोत. मग आमचा धर्म आहे की तुमच्या सुखदुःखामध्ये सम्मिलित होणं. आमचा धर्म आहे म्हणून आम्हाला सांगा कृपा करून की तुमच्यामध्ये काय झालं, तुम्ही सर्वजण का रडायला लागले. त्यावेळी तो घराचा मालक सांगतो की आमच्या गावापासून काही अंतरावरती एक बकासूर नावाचा राक्षस राहतो आणि त्या राक्षसाचा नियम असा आहे की रोज एका व्यक्तीने गावातल्या एक गाडीभर भात, ताक, पक्वान्न, लाडू घेऊन जायचे. त्या गाडीला एक रेडा घेऊन जायचा आणि ते तिथे घेऊन जायचं. तो बकासूर त्या रेड्यालाही खातो, ते नेलेला पदार्थही खातो आणि जो माणूस त्या गाडीला घेऊन गेला तेही त्याला तो खातो. मग त्यांनी सांगितलं, मग तुम्ही का रडता? त्यांनी सांगितलं, आजची पाळी ही माझी आहे. त्या माणसाने सांगितलं, ही आजची पाळी माझी आहे. कोणतीने हे ऐकलं आणि कोणतीने सांगितलं, काळजी करू नका, तुम्ही रडू नका. तुमचं जे संकट आहे, तुमचं जे दुःख आहे ते आमचं दुःख आहे. आम्ही रात्रभर तुमचा आश्रय घेतलेला आहे. आज तुम्ही जायचं नाही, आज माझा मुलगा भीम जाईल. त्यांनी सांगितलं, असं जमणार नाही. जरी करता तुम्ही आमच्या अतिथी असले तर अतिथी हा देवो भव, अतिथी देवो भव आपले शास्त्र परंपरा आहे, आपला धर्म आहे की अतिथी हा देव असतो, त्याच्यावरती असा अन्याय करू नये. त्यांनी सांगितलं, नाही, मी तुम्हाला जाऊ देणार नाही, तुमच्या मुलाला जाऊ देणार नाही. कोणतीने सांगितलं, काळजी करू नका, मला 5 मुलं आहेत, त्याच्यातला एखादा गेला मग काय झालं, पण तुम्हाला तुमच्या घराला तुमची आवश्यकता आहे. त्यांनी सांगितलं, जरी करता माझ्या घराला आवश्यकता असली तरीसुद्धा माझा धर्म आहे की अतिथीचं जोपासना केली पाहिजे, त्याचा आदर अतिथी केलं पाहिजे, त्याचं पूजनच केलं पाहिजे, त्याला मृत्यूच्या दारामध्ये घातलं नाही पाहिजे. मी माझा धर्म सोडणार नाही. कुंतीने सांगितलं, मीही माझा धर्म सोडणार नाही, माझाही धर्म आहे, मी तुमचा आश्रय रात्रभर केलेला आहे, मी तुमच्या दुःखामध्ये सहभागी होणार, हा माझा धर्म आहे. ती मुलगी म्हणते, तुमच्या दोघांचे धर्म बाजूला राहू द्या, माझा धर्म आहे, मी यांची मुलगी आहे आणि वडिलाच्या दुःखामध्ये सहभागी होणं हा माझा धर्म आहे, तुम्ही कोणीच जाऊ नका, मी ही गाडी घेऊन जाते. ती पाठीमागं राहते, तिची पत्नी पुढे येते, ती सांगते, तुम्ही कोणीच जाऊ नका, मी याची अर्धांगिनी आहे, मी या गाडीला घेऊन जाते. प्रत्येकजण आपापला धर्म त्या ठिकाणी सांगत असतो. पुढे काय झालं सर्वांना माहिती आहे. मला सांगायचं एवढंच, परमात्मा त्यावेळेला पृथ्वीतलावरती अवतरित झाले होते ना, भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेत होते त्यावेळेला, म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपापला धर्म कळत होता आणि प्रत्येक व्यक्ती त्या धर्माची जोपासना करण्याकरता आपल्या स्वतःचं बलिदान देण्याकरता सुद्धा तयार होता. कारण त्यांना माहीत होतं, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात सुनिष्ठितात. स्वधर्माचं आचरण करत असताना जरी करता मृत्यू आला, आगा स्वधर्मो आपुला, जरी का कठीण झाला तरी तोच अनुष्ठीला भला देख. आणि ह्या आचरण करत असताना जर शरीराचा जरी नाश झाला, शरीराला मृत्यू जरी प्राप्त झाला तरी तो सुद्धा श्रेयस्कर असतो. हे ज्ञान परमात्मा या पृथ्वीतलावरती अवतरित झालं की सर्वांच्या अंतःकरणामध्ये आपोआपच होतं. ते ग्रंथ वाचून करायची गरज नाही. म्हणून परमात्मा सांगतात की ज्या वेळेला मी या पृथ्वीतलावरती अवतरित होतो त्यावेळेला संपूर्ण विश्व स्वसुखाने भरून जातं. संपूर्ण विश्वामध्ये धर्म जगामध्ये धर्म नांदत राहतो आणि धर्म साहजिकच नांदला म्हणजे सर्वत्र सुखाचा होऊनच जातो. म्हणजे धर्म नांदला की विश्वसुखाने कोंदलंच म्हणून समजायचं. पण जोपर्यंत या जगामध्ये धर्माचा जो प्रत्येक व्यक्ती धर्माचं अनुष्ठान करत नाही तोपर्यंत मात्र सुखाने हे विश्व भरून कधीच राहू शकत नाही. म्हणून तर तिसऱ्या अध्यायामध्ये पाठीमागं सांगितलं ब्रह्मदेवाने, जर तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर प्रत्येकाने आपापल्या धर्माचं अनुष्ठान करा. जर धर्माचं जर अनुष्ठान केलं तर ते तुम्ही जे करू म्हणाल ते अपयशी सिद्धी जाईल. वांछितही पुरील मानशीची वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होवाल मनये तुमचे मागतील महासिद्धी. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, वळगे फळभार लावण्यशी, तैसे सर्व सुखे सहित. सर्व सुख आलं बघा इथं, सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. सर्व सुख म्हणजे हेच सर्व सुख त्या ठिकाणी आलं. स्वसुखे विश्व कोंदे म्हणजे आध्यात्मिकही सुख तुम्हाला प्राप्त होतील, भौतिक सुखही प्राप्त होतील, ते सर्व सुख. पण परमात्मा सांगतात धर्माचं जर अनुष्ठान जर केलं तर जगामध्ये मी ज्यावेळेला आयुर्भूत होतो त्यावेळेला जगामध्ये धर्म नांदतो आणि धर्म नांदला की संपूर्ण विश्वाला मग मात्र सुसुख दुर्लभ नाहीचे. सुसुखाचा आपोआपच त्यांना आनंद तो प्राप्त होतो. आणि अशी अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर भक्ता सात्विकाची द्वंद्वे निघती. जे भक्त लोक आहेत त्यांना सात्विकाचं द्वंद्व सुटतं म्हणजे सात्विकपणाचा त्यांना लठ्ठपणा प्राप्त होतो. पोटाला ज्या वळ्या पडतात त्याला द्वंद्व अशा प्रकारचं म्हणतात. चेष्टे वेगळे बरं का दिगंबर बाबा.
पण द्वंद्व म्हणजे काय? पोट मोठं होणे याला द्वंद्व अशा प्रकारचं म्हणतात. पण ते भक्तांना निघतात, इतरांना नाही. पण हे केव्हा निघतात? भक्तांना द्वंद्व निघतात, पण केव्हा तेही सांगितलं. ज्यावेळेला जगामध्ये धर्म नांदतो त्यावेळेला भक्तांना सात्विकाचे द्वंद्व निघतात. म्हणजे धर्माचा अनुष्ठान करणारे, धर्माचा मार्ग प्रशस्त करणारे, ज्ञानाची मार्ग परंपरा करणारे हे महापुरुष जे असतात, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाचे धर्माचं संरक्षण करण्याकरता काय ते काय अभंगी महाराजांचा प्रसिद्ध धर्म हा धर्म घरी नाही ते दुसऱ्याचे धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करण्याकरता मग ज्यावेळेला धर्म जगामध्ये नांदतो ना त्यावेळेला भक्ता सात्विकाचे द्वंद्व निगती. हे संपूर्ण विश्व आपापल्या धर्मामध्ये रममान झालं असं महापुरुषांनी पाहिलं की त्यांना सात्विकाचं द्वंद्व म्हणजे सात्विकाचे भरतं त्यांच्या अंतःकरणात भरून येतं. आणि मग त्यांना असं वाटतं की आपला आनंद फुटून बाहेर येतो की काय. ज्यावेळेला धर्म जगामध्ये नांदतो त्यावेळेला जग संपूर्ण सुखाने भरून जातं. आणि जग सुखी पाहिलं की मग या महात्म्याचा आनंद आपोआपच वाढतो ना. पायी काटाने हे ते व्यथाजीवी उमटे तैसा पोळी संकटे पुढीलाची निका पाऊ शीतळात आला आहे ते डोळ्याची लागे होय तैसा परसुखे जाय सुखावत जो. जगाला सुख झालं की महात्म्याला आपोआप सुख होतच ना. पण जगा काय वैष्णवजन तो येणीची कही पीड पराई जाणे रे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये जो दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये जो सुखी होतो त्याला महात्मा म्हणतात. म्हणून हे भक्त जे महात्मे असतात त्यांचं जीवन असंच असतं. म्हणून संपूर्ण जग धर्मामध्ये प्रवृत्त झालं की त्यांना सुख आपोआपच होतं. आणि त्यांचं सुख पाहिलं की मग यांना आनंदाचे द्वंद्व सुटतात, आनंदाची पुष्टी यांच्या अंगामध्ये भरू लागते. पण हे होतं केव्हा? परमात्मा ज्या वेळेला अवतरित होतात त्यावेळेला. ते पापाचा अचडू फिटे पुण्याची पहाट फुटे ते मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमारा. परमात्मा अवतरित झाल्याच्या नंतर काय होतं? पापाचा अचळू फिटे. पापाचा जो अचळ आहे म्हणजे पापाचा जो पडदा आहे ना तो फिटून जातो, म्हणजे त्याचा ऱ्हास होऊन जातो. पृथ्वी तलावरती पाप शिल्लकच राहत नाही. पुण्याची पहाट फुटे. पापाचा आचळ संपला म्हणजे पापाचा अंधकार संपला म्हणजे पुण्याची पहाट झालीच ना. मावळीत विश्वाभासू नवल उदयला चंडावसू. पाप संपलं म्हणजे पुण्याचीच पहाट त्यावेळेला होऊन जाते. पण केव्हा? जे मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमारा. पंडुकुमारा हे पंडुपुत्र अर्जुना ज्या वेळेला माझी मूर्ती प्रगटे, माझी मूर्ती प्रगट होते म्हणजे या पृथ्वी तलावरती मी साकार होतो, अवतार घेतो, त्यावेळेला पापाचा ही जो पडदा आहे तो फिटे म्हणजे फाटून जातो, तो शिल्लक राहत नाही. पुण्याची पहाट अशा प्रकारचे उदयित होते. ऐशिया काजा लागी मी युगी युगी अवतरे. अर्जुना हे कार्य करण्याकरता मी युगान युग अशा प्रकारचा अवतरित होत असतो. प्रत्येक युगामध्ये, कृतायुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, कलियुगामध्ये, प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेतो. पण कशा करता? ऐशिया काजा लागी हे कार्य करण्याकरता. कोणते कार्य करण्याकरता? आपल्या भक्तांचा कैवार घेण्याकरता, अज्ञानाचे अंधार गिळून टाकण्याकरता, अधर्माची मर्यादा तोडून टाकण्याकरता, दोषांची सनद फाडण्याकरता, सज्जनांना सुखाची गुढी उभी करण्याकरता, दैत्याची कुळाचा नाश करण्याकरता, साधूचा मान परत त्यांना सापडून देण्याकरता, धर्म आणि नीती यांना एका आसनावरती बसवून त्याचं लग्न लावून देण्याकरता, अविवेकाची काजळी फेडण्याकरता, विवेकाची दिवा हा उजळवण्याकरता आणि योगियांना निरंतर दिवाळी करण्याकरता, भक्तांना स्वसुखाने विश्व भरवण्याकरता, धर्माचा जगी नांदवण्याकरता आणि भक्तांना सात्विक द्वंद्वाची उत्पत्ती करण्याकरता आणि पापाचा अचळ फेडण्याकरता असे प्रत्येक एक जर निकष पाहिले तर 20 निकष निघतात. हे 20 निकष पूर्ण करण्याकरता ऐशिया काजा लागी हे कार्य पूर्ण करण्याकरता मी युगी युगी अवतरे. मी प्रत्येक युगामध्ये अवतार करतो, अवतार घेतो. पण हे ज्याला कळतं ना, हे अवताराचे निकष, हे अवताराचे प्रयोजन ज्याला कळाले, ज्ञानोबा म्हणतात हेची ओळखे, हे ज्याला कळलं तो विवेकी, तो खरा विवेकी आहे, तो खरा ज्ञानी आहे. हा परमात्मा कशा करता? हा आहे निर्गुण निराकार. याच्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं नाव रूप नाही, हा केवलोहम केवळ स्वरूपाचा तो आहे. परंतु हे कार्य करण्याकरता हा परमात्मा सगुण साकार होतो, आहे निराकार पण सगुण साकार होतो हे ज्याला कळलं तो खरा विवेकी. म्हणजे जीवनामध्ये हा विवेकी मग काय करेल? सगुणाची भक्ती करेल आणि निर्गुणाचं प्रेम अंतकरणामध्ये धारण, म्हणजे निर्गुणाचा निश्चय आणि सगुणाचा प्रेम अंतकरणामध्ये धारण करेल. आणि असाच व्यक्ती हा विवेकी आहे. ज्ञानोबरायांच्या कृपेने हा विवेकीपणा आपल्यालाही प्राप्त व्हावा ही विनंती करून झालेली सेवा ज्ञानोबराच्या चरणी, गुरुरे बापाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.